तर झालं असं मला वाटलं पण नव्हतं, की माझ्या एका व्हिडिओमुळे मला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल लोकांचा. लोकांनी मला एवढे कॉल मेसेजेस केलेत, की मी 2 दिवसासाठी माझा फोन फ्लाइट मोडला टाकून ठेवला होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मेसेजेस आलेत. तर मी आज लवकर उठलो आणि निघालो शॉपला जाण्यासाठी आवरायला. तर माझं अंग दुखत होतं. त्यासाठी मी माझ्या मम्मीला सांगितलं होतं, की मला चुलीवरचं पाणी पाहिजे गरम केलेलं, जेणेकरून माझं अंग दुखायचं राहील. आणि त्यानंतर मी गाडी घेतली आणि निघालो गावात येण्यासाठी. गावात आलो, शॉपवरती गेलो. बघितलं तर शॉपवरती ऑर्डर पहिलेच चालू होत्या. पिझ्झाच्या ऑर्डर करायच्या चालल्या होत्या, म्हणून मी पिझ्झाचे पण व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर मी आमच्या फलटणच्या राजवाडा येथील राम मंदिरात पाया पडायला गेलो. तिथं गेल्यानंतर मला एवढं फ्रेश आणि एवढं मस्त वाटतं, की मला तिथे एकदम पॉझिटिव्ह वाइब्स येतात. त्यासाठी मी आठवड्यातून 2दा तरी आमच्या राम मंदिरामध्ये टाईम स्पेंड करायला जातो. त्यानंतर मी माघारी कॅफेवरती गेलो, कारण की कॅफेवरचं चीज संपलं होतं. ते चीज देण्यासाठी मी कॅफेवरती गेलो. चीज वगैरे दिलं आणि डो आहे का तो चेक केला. कॅफेमध्ये फुल कस्टमर होतं, पण लाईट गेली होती. त्यामुळे कस्टमरला ऑर्डर देता येत नव्हत्या. त्यानंतर लाईट आली म्हणून मी थोडंसं बाहेर फिरून आलो. त्यानंतर संध्याकाळी सोनवडीला गेलो होतो. पुरीला जे पाहिजे ते ऐश्वर्य देईन. आई म्हणते महाराज मला माहिती नाही का तेव्हा. तर दत्त जयंतीचा सोहळा चालूच झाला होता. त्यानंतर आम्ही सगळे महाप्रसादासाठी बसलो. महाप्रसाद घेतला. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.